मुख्य परीक्षेला आपल्याला 100 गुणांसाठी म्हणजेच 50 प्रश्न येतात. 100 मार्क्स आहेत. त्यासाठी आपल्याला मराठी हा विषय आहे आणि त्याचबरोबरीने इंग्रजी हा देखील आपल्याला इक्वलंट 100 गुणांसाठी म्हणजेच 50 प्रश्न याच्यावरती देखील आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. याच्या स्वरूपाचा आपण पाठीमागे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. तरी परत एकदा मी तुम्हाला सांगतो की एक्झॅक्टली काय आहे, म्हणजे तुम्हाला इथं लक्षात येईल. ठीक आहे. जे काही 50 प्रश्न आहेत, हे जे 50 प्रश्न आहेत, या 50 प्रश्नांना 3 वर्गामध्ये डिवाइड करतो आपण. पहिले 5 प्रश्न हे आपले उतारावरती असतात. एक पॅसेज असतो, तो पॅसेज वाचायचा आणि त्याच्यावरती 5 प्रश्न असतात, त्याची उत्तरं द्यायची. त्यानंतर दुसरा एक घटक असतो, दुसरे आणखीन 2 असे मेजर घटक असतात. त्यामध्ये एक असतो आपला दुसरा शब्द संग्रह आणि त्यानंतर मग असतो आपला कोर व्याकरणाचा भाग. आपलं व्याकरण. या शब्द संग्रहावरती 10 ते 15 सरासरी प्रश्न येतात आणि जे राहिलेले 50 प्रश्नांपैकी जे राहिलेले प्रश्न आहेत त्यामध्ये मग कधी 30 ते 35 असा जो एक नंबर आहे तो काय असतो आपला, तर व्याकरणाचा भाग असतो. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला शब्दसंग्रहामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्यानंतर म्हणी, त्यानंतर वाक्प्रचार, त्यानंतर तुमचे असणारे जे काही अलंकारिक शब्द, त्यानंतर तुमचे असणारे सामासिक शब्द म्हणजे समास, या सर्व घटकांचा समावेश या शब्दसंग्रहामध्ये केला जातो. आणि जे काही व्याकरण आहे ते पूर्णपणे व्याकरण या बाकी भागामध्ये आपल्याला पाहता येतं. आता हे मी असं का सांगितलं 10, 15 आणि 30, 35, कारण संख्या फिक्स नाहीये की एवढेच प्रश्न याच्यावरती आणि एवढेच याच्यावरती. हा नंबर जो आहे तो फिक्स आहे. 5 प्रश्न उतार्यावरती येणार म्हणजे 100% येणार. परंतु कधी 10 प्रश्न येतील शब्दसंग्रहावरती, कधी 12 येतील, कधी 13 येतील. जसं 2024 चा गट ब चा जो पेपर होता त्यामध्ये 13 प्रश्न हे शब्दसंग्रह या घटकावरती होते आणि जे राहिलेले प्रश्न होते 32 ते इकडे आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे एकूण हे डिवायडेशन आहे. पण मोस्ट ऑफ दी काय होतं, ज्यावेळी आपण व्याकरणाचा अभ्यास करत असतो, तो व्याकरणाचा अभ्यास करत असताना याच्यासोबत या घटकाची आपली बरीच तयारी झालेली असते. याचा अभ्यास करत असताना याची तयारी बरीच झालेली असते. आणि परत आणखीन एक महत्वाचा मुद्दा, शब्दसंग्रहाची वेगळी तयारी करण्याची काहीही आवश्यकता नाही, काहीही गरज नाही. तो आपला डेली रुटीनचा भाग असणार आहे. डेली रुटीनचा भाग असेल आणि त्यावरती मग आपण कशावरती फोकस करणार आहोत, तर जे काही PYQ आहेत त्याच्यावरती. कारण मराठीमध्ये बरेच प्रश्न हे रिपीट होतात आणि त्या रिपीट होणाऱ्या प्रश्नांमध्ये मोस्ट ऑफ दी संख्या या शब्दसंग्रहाची असते. कारण जर सेपरेट अभ्यास करायचं म्हटलं तर जवळपास 2,500 ते 3,000 म्हणी अभ्यासाव्या लागतील. त्याच संख्येच्या जवळपास म्हणजे 2-3 हजारच्या जवळपास आपल्याला वाक्प्रचार अभ्यासावे लागतील. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द यांचं गणित नाहीये. सो असे बरेच काही मग तिथं मुद्दे हे होतात. परंतु मी स्वतः या गोष्टींचं निरीक्षण केलं, मी ह्या स्वतः गोष्टी पाहिलेल्या आहेत ताडून, आणि त्यावरून मला एक गोष्ट लक्षात आली की या शब्दसंग्रहासाठी वेगळा अभ्यास करायची काही आवश्यकता नाहीये. PYQ जरी आपण दररोज 10-10 जरी PYQ पाहत गेलो तरी त्यामधून आपला अभ्यास होत जातो. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा की आपलं लॉजिक डेव्हलप करायचं. कारण म्हणी, वाक्प्रचार ह्या महत्वाचे मुद्दे जे आहेत किंवा अलंकारिक शब्द हे काय असतात, तर हे मोस्ट ऑफ दी उलट अर्थाने वापरलेले असतात. त्यामुळे शब्दशः अर्थ कधीही घ्यायचा नसतो. सो ह्या काही बाबी जर आपण समजून घेतल्या तर हा जो अभ्यासाचा घटक आहे हा ऑटोमॅटिक काय होतो, आपला सहजरीतीने होत जातो.
खास आपल्याला लक्ष कशावरती द्यायचंय, ते या सेक्शन वरती. आणि जसं मी म्हणालो की याच्यासोबत हा सेक्शन देखील काय होणार आहे, इक्वली कव्हर होत जाणार आहे. ठीक आहे. सो याचं काही टेन्शन घ्यायचं नाही, याचा काही लोड घ्यायचा नाही. दुसरा एक महत्वाचा मुद्दा मी डेमो मध्येही सांगितला होता, इथं परत मी तो रिपीट करेन, की मराठी जेवढं पटकन लक्षात राहतं तेवढं ते पटकन विसरतं. त्यामुळे काय करायचं, आता जसं जसे आपले लेक्चर पुढे जातील तसं तसं दिवसाचा एक स्पेसिफिक टाइम असेल, कारण आपलं आणखीन शेड्युलिंग व्हायचंय. तुम्हाला प्रत्येकाचं तुमच्या डेलीचं शेड्यूल, तुमचं वेळ आणि त्या वेळेचं नियोजन, त्या वेळेमध्ये कोणकोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा, ह्या सर्व गोष्टी व्हायच्यात. मग त्यामधून आपण मग ठरवूया की मराठी विषयाला किती वेळ द्यायचा. सो मग त्या पद्धतीने मग फक्त तेवढाच वेळ द्यायचा, वेगळं असं याच्यामध्ये काही घ्यायचं नाहीये. ठीक आहे, हे लक्षात घ्या. आणि तेवढा विषय तो दिलेला वेळ जो आहे, मग तुम्हाला पुढे सांगितलं जाईल की आता हा सलग करायचा, सलग झाल्यानंतर मग परत अल्टरनेटिव्ह मोड मध्ये ठेवायचा. ठीक आहे, मग परत कधी स्टॉप करायचा आणि परत कधी स्टार्ट करायचा. सो त्याची अजिबात चिंता करायची नाही, त्याची अजिबात काळजी करायची नाही, कारण प्रत्येक गोष्ट आम्ही तुम्हाला इथून सांगणार आहोत. ठीक आहे. सो ओव्हरऑल पेपरचं असं स्ट्रक्चर असतं. याचा अभ्यासक्रमाचा जर विचार केला तर शब्दांच्या जाती ज्या नेहमी आपल्या चर्चेत असतात, आपल्याला वाटतं की ह्या शब्दाच्या जाती म्हणजेच व्याकरण आहे. कुठल्या शब्दाच्या जाती आहेत? नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे, क्रियापद आहे, या विकारी जातींचा गट. दुसरं काय असेल तर क्रिया विशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय, ह्या शब्दांच्या जाती आहेत. हा व्याकरणाचा एक भाग आहे. परंतु व्याकरणाची सुरुवात आणि व्याकरणाचा शेवट हा वेगवेगळ्या घटकांनी होतो. उदाहरणार्थ व्याकरणाची सुरुवात ही वर्णमालेपासून होते, म्हणजे ती आपली बाराखडी. त्या बाराखडीचा इथं आपल्याला अभ्यास करायचा आहे. हा टॉपिक झाल्यानंतर त्याच वर्णमालाचा उच्चार स्थान हा एक टॉपिक आपल्याला अभ्यासायचा आहे. ते उच्चार स्थान झाल्यानंतर पुढे येतो तो म्हणजे आपला संधी. संधी देखील आपल्याला अभ्यासायचा आहे. त्याच्यानंतर मग पुढचे जे आउट ऑफ याच्यामध्ये या व्याकरणाच्या कोर पार्टच्या बाजूला असणारे पण सर्वात महत्वाचे असणारे म्हणजे याचा बॅकबोन असणारे, त्यामध्ये पहिला येतो लिंग विचार. ठीक आहे, त्याच्यानंतर येतो वचन विचार. त्याच्यानंतर मराठी व्याकरणामधला अत्यंत महत्वाचा, लक्षात घ्या मी काय सांगतोय, मराठी व्याकरणातला अत्यंत महत्वाचा समजला जाणारा एक महत्वाचा टॉपिक आहे, तो म्हणजे विभक्ती. तो विभक्ती येतो. विभक्तीनंतर मग येतं सामान्य रूप. हे झाले याच्या बाहेरचे. ठीक आहे. सो हे खूप महत्वाचे टॉपिक आहेत जी ज्या टॉपिक वरती काय करतात विद्यार्थी दुर्लक्ष करतात. त्यांना असं वाटतं की नाही हा वेगळा भाग आहे, हा अभ्यासला नाही अभ्यासला तरी चालतं. पण पीवायक्यू पाहिल्यानंतर मग लक्षात येतं की अरे हे खूप महत्वाचे आहेत. ओके, हा एक झाला. त्याच्यानंतर मग पुढे पुढे गेल्यानंतर काय आहे, केवळ प्रयोग अव्यय झाला. त्याच्यानंतर मग पुढे येतो तो तुमचा प्रयोग. प्रयोगामध्ये मग आपल्याला तीन महत्वाचे प्रयोग अभ्यासायचे. त्याच्यानंतर मग येतो समास. त्याच्यानंतर मग वाक्य पृथक्करण. त्याच्यानंतर वाक्यांचे प्रकार. हे अशा पद्धतीने मग आपला सिलेबस पुढे 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 जात राहणार आहे. ठीक आहे. ओव्हरऑल एक तुम्हाला मी सांगितलं की कशा पद्धतीने होतं. मग आता तुम्हाला लक्षात आलंच असेल, सुरुवातीला टायटल पण पाहिला असेल की आजचा आपला पहिला टॉपिक काय असेल तर तो म्हणजे वर्णमाला. आता ही वर्णमाला म्हणजे काय, तर एकूण तुमच्या समोर दिसणारे हे 52 वर्ण, याला एकत्रित आपण काय म्हणतो, वर्णमाला असं म्हणतो. आता मराठी विषय शिकत असताना किंवा मराठी विषय समजून घेत असताना त्या शब्दांकडे, त्याच्यातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे अधिक लक्ष द्यायचं असतं. ठीक आहे, समजते की नाही? ठीक आहे, चलो. तर ही आहे आपली वर्णमाला. मी काय सांगितलं, शब्दांच्या अर्थावरती पण लक्ष द्यायचं. माला म्हणजे काय, माळ. ही काय आहे आपली वर्ण, आणि ही वर्णांची असणारी काय आहे, माळा आहे. फक्त काय आहे, ती गळ्यात जी घालतो किंवा मंदिरात देवाच्या गळ्यात जी घालतो किंवा कुठेही आणखीन कोणाच्याही गळ्यात घालतात असो, ते प्रत्येक ठिकाणी वापर त्याचा वेगवेगळा असतो. परंतु त्या पद्धतीने तर माळा नसून किंवा माळ नसून हे काय केलेलं आहे तर एक स्ट्रक्चर आहे. या स्ट्रक्चरकडे जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की अरे हे स्ट्रक्चर थोडंसं वेगळं दिसतंय. वर्गीकरण म्हणजे यांची मांडण्याची पद्धत जी आहे ती थोडीशी वेगळी आहे, वेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे. ठीक आहे, इथं तुम्हाला अ आ इ ई उ ऊ रू ऋ ए ओ आ औ आणि आहा. त्यानंतर पुढे क ख ग घ ञ.
च छ छ ज न, ट ठ ड ढ न, त थ द ध न, प फ ब भ म. ओके. त्याच्यानंतर य र ल व, श श स, ह ळ क्ष ज्ञ. ही काय आहेत आपली एकूण 52 वर्ण असणारी ही वर्णमाला आहे. किती वर्ण आहेत? 52. पहिला पॉइंट मिळाला आपल्याला. किती वर्ण आहेत हो एकूण? 52 वर्ण आहेत. ठीक आहे. 52 वर्णांची असणारी ही आपली काय आहे? वर्णमाला आहे. चला आता मग पुढे पाहूया. आता महत्वाचा घटक तो काय आहे? तर तो आहे आपल्या व्याख्या. व्याख्या खूप महत्वाच्या असतात. तुम्हाला माहिती असेल डेफिनेशन ज्याला आपण म्हणतो व्याख्या. त्या व्याख्येतून त्या डेफिनेशन मधून आपल्याला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात. काय क्लिअर होतं? जो काही तुम्ही अभ्यास करणार आहात पुढे त्या अभ्यासाचा सार, त्याचा जो एक क्रक्स असतो, त्याचा जो अंश असतो, तो अंश, तो सार, तो क्रक्स या व्याख्येमध्ये सामावलेला असतो. मग या व्याख्या तेवढ्याच तज्ञ लोकांनी केलेल्या असतात. तुम्ही नाव ऐकलं असेल दादोबा पांडुरंग तरखडकर, मराठी भाषेचे व्याकरणकारामध्ये सर्वश्रेष्ठ व्याकरणकार म्हणून ओळखले जातात आणि यांनाच मराठी भाषेचे पाणिनी असंही म्हटलं जातं. मराठी भाषेचे पाणिनी असंही म्हटलं जातं. ठीक आहे. यांनी काय व्याख्या केली की अ पासून ळ पर्यंतच्या मुळाक्षरांना वर्ण असे म्हणतात. काय म्हणतात? अ पासून ळ पर्यंतच्या मुळाक्षरांना वर्ण असे म्हणतात. मग अ पासून ळ पर्यंत म्हणजे या इथपासून इथपर्यंत एवढीच वर्णमाला आहे का हो? हे काय आहेत? हे पण वर्णच आहेत ना. ही काय आहेत? आपली संयुक्त व्यंजने. काय आहेत? ही आपली संयुक्त व्यंजने. ठीक आहे. परंतु जो काही दादोबा पांडुरंग तरखडकरांचा काळ होता, साधारणपणे ते 1830 पासून 1860-70 पर्यंत ऍक्टिव्ह होते. ठीक आहे. म्हणजे खूप जुना काळ झाला. त्यावेळी त्यांनी क्ष आणि ज्ञ, क्ष आणि ज्ञ या व्यंजनांना वर्णमालेमध्ये समाविष्ट केलं नव्हतं. हेही माहिती पाहिजे. अभ्यास कसा असायला पाहिजे. नाहीतर सरळ व्याख्या लक्षात ठेवली, अरे पण काय नाही त्यांनी गृहीत धरलं, तर त्यांनी या दोन व्यंजनांना, या दोन संयुक्त व्यंजनांना गृहीत धरलेलं नाहीये. हे इथं लक्षात घ्या. त्याच्यानंतर मग पुढची व्याख्या जी आहे ती कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी केली. हे काय म्हणतात? जो काही आपला कंठ आहे, जी काही आपली टाळू आहे, या अवयवापासून जे मूलध्वनी उच्चारले जातात त्यांना काय म्हणतात? वर्ण असं म्हणतात. थोडक्यात काय? तुमच्या तोंडातून जो आवाज निघतो, तोंडातून ज्या वर्णांचा उच्चार केला जातो त्यांना काय म्हणायचं? तर वर्ण असं म्हणायचं. त्यांना काय म्हणायचं? वर्ण. आता हे का अभ्यासायचंय? लक्षात घ्या मित्रांनो, आपण ज्या मराठी व्याकरणाचा अभ्यास करणार आहोत त्याचा पाया किंवा ती जी भाषा आहे त्याचा पाया, त्याचा उगम, त्याची सुरुवात ही काय होते? या इथून झालेली आहे, या वर्णमालेपासून झालेली आहे. त्यामुळं यांचं वर्गीकरण जे आहे, यांची उच्चार स्थानं जी आहेत, यांच्यामध्ये असणारा जो भेद आहे म्हणजे वेगळंपण आहे ते आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. त्यासाठी हे चाललं. त्याच्यानंतर मग महादेव पांडुरंग सबणीस यांनीही एक व्याख्या केलेली आहे की भाषेतील शब्दात असणारे मूलभूत ध्वनी म्हणजे वर्ण होय. भाषेच्या किंवा भाषेतील शब्दात असणारे मूलभूत ध्वनी म्हणजे वर्ण होय. आता शब्द म्हणजे काय? आता हा काय आहे हो? शब्द आहे. मग याच्यामध्ये मूलभूत ध्वनी कुठले आहेत किंवा इनडायरेक्टली असं जरी म्हणलं की वर्ण कुठले आहेत, तर याच्यामध्ये तुम्हाला म दिसतोय, याच्यामध्ये तुम्हाला अ दिसतोय. आता दिसणार नाही, काहींना अ दिसणार नाही, पुढे दिसेल तो, मी दाखवतो तुम्हाला. त्याच्यानंतर मग पुढे इथं काय दिसतोय? र दिसतोय. त्याच्यानंतर पुढे काय दिसतोय? याच्यामध्ये आ दिसतोय. त्याच्यानंतर पुढे काय दिसतोय? ठ दिसतोय. त्याच्यानंतर पुढे काय दिसतोय? दीर्घ ई दिसतोय. या एवढ्या वर्णांपासून काय बनलेला आहे? हा मराठी शब्द बनलेला आहे. ठीक आहे. हे काय विभाजन केलं, वेगळं असं काही केलेलं नाहीये. हे काय केलं? मी विभाजन केलं. पुढे येईलच लक्षात तुमच्या की अरे हे विभाजन जे आहे ते कसं झालं होतं. त्या म मध्ये अ कुठून आला, त्या र मधून आ कुठून आला, सर्व गोष्टी तुम्हाला क्लिक झाल्या असतील, पुढे आणखीन पण लक्षात येतील. ठीक आहे. मग यांचं जे पुस्तक आहे आधुनिक मराठीचे उच्चतर व्याकरण, हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे?
तर या सबनीस यांनी लिहिलेलं आहे, माधुरंग पांडुरंग सबनीस यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर मग अरविंद मंगरुळकर हे पण एक थोर व्याकरणकार होते. यांनी काय सांगितलं की शब्द ज्या ध्वनींनी बनलेले असतात त्या ध्वनीचे अंत्यावयव म्हणजेच काय हो, तर वर्ण होय. त्या ध्वनीचे अंत्यावयव म्हणजेच काय, तर वर्ण होय. आता हे म्हणाले की मूलभूत ध्वनी म्हणाले. ठीक आहे, ते समजून घेतलं. आता हे काय म्हणाले, अंत्यावयव म्हणजे काय, अंत्यावयव म्हणजे काय आता लक्षात घ्या. सुरुवातीला काय सांगितलं, शब्दाकडे बघा, काय त्या शब्दाचा अर्थ व्यक्त होतोय. अंत म्हणजे शेवट, अवयव म्हणजेच काय, पडणारा त्याचा भाग, शेवटचा असणारा त्याचा भाग. मग परत हाच मराठी घेऊया इथं आपण. हा मराठी परत आला आपल्याकडे. हा मराठी काय सांगतोय आता बघा, माझ्यामध्ये कोण आहे, परत म आहे, मग परत अ आहे, परत कोण र आहे, परत कोण आ आहे, परत कोण ठ आहे, परत कोण तर दीर्घ ई आहे. या म मध्ये ज्यावेळी याचा पाय मोडलेला नसतो त्यावेळी समजून जायचं की याच्यामध्ये अ आहे. या र मध्ये काना दिसतोय म्हणजेच कोण आहे, आ आहे. या ठ मध्ये दुसरी वेलांटी दिसते म्हणजे समजून जायचं दीर्घ ई आहे. हे काय म्हणतो आपण याला, याचा विच्छेद करणं किंवा साध्या व्याकरणाच्या भाषेत काय म्हणायचं, विग्रह करणं, वेगळं करणं, सेपरेट करणं, आणि तेच इथं केलेलं आहे. आणि यालाच काय म्हणतो आपण, अंत्यावयव असं म्हणतो, म्हणजे शेवट. आता याच्या पुढे या मराठी या शब्दाचा अंत्यावयव वेगळे करता येत नाहीत. हेच याचे काय आहेत, अंत्यावयव आहेत. यालाच काय म्हणायचं आपण, विग्रह असं म्हणायचं. काय म्हणायचं, विग्रह असं म्हणायचं. लक्षात ठेवा, हा विग्रह पुढे आपल्याला संधी या घटकामध्ये, या टॉपिक मध्ये खूप गरजेचा आहे. ठीक आहे. चला आता ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आता ह्या गोष्टी लक्षात कशा ठेवणार, त्यासाठी महत्वाचा आणखीन एक पॉइंट. परीक्षेमध्ये आपल्याला एक दोन वेळेस विचारलेले व्याख्या, सहसा विचारत नाहीत, पण एकही मार्क हलवायचा नाही, मी पहिल्याच लेक्चर मध्ये सांगितलं होतं. मग त्यासाठी काय करायच्या गोष्टी, मग रट्टा मारायचा का, पाठ करायचा का, अजिबात नाही. मग काय करायचं, त्या व्याख्येमध्ये काही असे शब्द असतात ते फक्त लक्षात ठेवायचे. जसं की दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी काय म्हटलं होतं की अ पासून ल पर्यंत हे जे काही इथपर्यंतचे जे असणारे वर्ण आहेत ते काय असतात, तर वर्णमाला असतात. एवढंच लक्षात ठेवा. ठीक आहे. कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी काय वापरलं होतं, कंठ टाळू आणि अवयव याचा उल्लेख कोणी केलाय, कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी केलेला आहे. बाकी पुढची व्याख्या तीच राहते. ठीक आहे. त्याच्यानंतर मग जे आपले महादेव पांडुरंग सबनीस आहेत यांनी काय उच्चार केलेला आहे, तर मूलभूत ध्वनी ही कन्सेप्ट वापरली आहे. म्हणून हे यांच्यासोबत जोडून ठेवायचं की मूलभूत ध्वनीचा उल्लेख आला व्याख्येमध्ये तर ते कोणाचं असणार आहे, या महादेव पांडुरंग सबनीस यांचं असणार आहे. त्यानंतर मग अरविंद मंगरुळकर यांचा उल्लेख आला तर मग काय लक्षात ठेवणार, तर अंत्यावयव हे लक्षात ठेवणार. संपूर्ण व्याख्या आहे तसा शब्द न शब्द पाठ करायची गरज नाही. आपण लहान नाही आहोत, आपल्याला कळतं, ते वाचल्यानंतर क्लिक होतं. असे हायलाइटेड असणारे कीवर्ड्स आपण लक्षात ठेवायचे की अरे हा हा अंत्यावयवाचा उल्लेख झालेला आहे म्हणजे ही मंगरुळकरांची व्याख्या आहे. बरोबर आहे. मूलभूत ध्वनींचा उल्लेख झालेला आहे म्हणजे ही सबनीसांची व्याख्या आहे. अ पासून ळ पर्यंतचा उल्लेख झालेला आहे म्हणजे ही कुणाची व्याख्या आहे, तर ही दादोबा पांडुरंग तरखडकरांची व्याख्या आहे. ठीक आहे. कंठ टाळू असा उल्लेख झालेला असेल तर मग ही कुणाची व्याख्या असेल, तर हे आपले चिपळूणकर यांची व्याख्या आहे. सो हे अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं, पाठ करायचं नाही. मी पाठांतराच्या सक्त विरोधात आहे, परंतु मलाही हार मानावं लागते, कारण काही गोष्टी तुम्हाला पाठ कराव्याच लागतात. जसं की तुम्हाला वर्णमाला अगदी अक्षरशः तोंड पाठ पाहिजे, आणि ते पण कसं, एक्झॅक्ट सिक्वेन्स मध्ये, एक्झॅक्ट सिक्वेन्स मध्ये. नाहीतर अ आ लगेच ओ औ मग मध्येच रू रू असं करायचं नाही. जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स तसाच फॉलो करायचा, तसंच पाठ करायचं. का म्हणतोय असं, कारण हा वर्णमाला, लक्षात घ्या 3 टॉपिक सांगतो. वर्णमाला, त्याच्यानंतर उच्चार स्थाने, त्याच्यानंतर असणारा संधी.
हा जो टॉपिक आहे ना, हे 3 टॉपिक आहेत ना, हे एकमेकांमध्ये अडकलेले आहेत, गुंतलेले आहेत असे हे. त्यांचा गुतुडा झालाय साध्या भाषेत. काय झालाय? गुतुडा झालाय. आणि हे गुतुडा झालेला, गुंतलेले टॉपिक जे आहे, हे प्रत्येक मुख्य परीक्षेमध्ये 5 मार्क्स तुम्हाला देऊन जातात. किती? 5 मार्क्स तुम्हाला देतात. इनडायरेक्टली, डायरेक्टली कुठे ना कुठे यांचा संबंध हा आहेच. ओके, त्यामुळं वर्णमाला ही पाठच करायची आणि कशी सिक्वेन्स मध्ये पाठ करायची, कारण तो सिक्वेन्स खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, चला तर आता ह्या व्याख्या तर पाहिल्या. मग आता मूलध्वनी, जसं यांनी उल्लेख केला होता की मूलभूत ध्वनी, काहींनी उल्लेख केला की वर्ण, मग याच्यामध्ये एक्झॅक्टली फरक काय आहे, कुणाला काय म्हणायचंय ते आता समजून घेणं गरजेचं आहे. पण हा फरक समजून घेऊया. मूलध्वनी आणि वर्ण. मूलध्वनी हे अमूर्त असतात. कसे असतात? अमूर्त असतात. अमूर्त म्हणजे काय? दिसत नाहीत, ते दिसत नाहीत. बरोबर, मी म्हणालो ना, शब्द, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दांचे अर्थ, ह्या सर्व गोष्टी आपल्याला ह्याच्या सोबतच करायचं. मग असे काही शब्द असतात अमूर्त, इनविजिबल. बरोबर आहे, इनविजिबल असतात, दिसत नाहीत. मग वर्ण हे काय असतात? तर वर्ण हे मूर्त स्वरूपाचे असतात, म्हणजेच दिसतात. सिंपल प्रश्न आहे. मी बोलतोय आणि माझं बोलणं हे आवाजाच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचतंय. बरोबर आहे, पण माझा प्रत्येक शब्द तुम्हाला दिसतोय का? आपण काही मूव्हीज मध्ये पाहिलेलं असेल बघा, किंवा काही कार्टून मध्ये वगैरे असतं की बोलतोय आणि बोलताना त्याच्या तोंडातून शब्द बाहेर निघतात, असं ते अॅनिमेशन वगैरे करून दाखवलेलं असतं. पण एक्झॅक्टली तसं होतं का? जर असं जर घडत असतं तर मी दिवसभरामध्ये कितीतरी बोलतो, कितीतरी लेक्चर होतात, मग किती बोलत असेल मी, म्हणजे अक्षरशः असे डोंगरा एवढे ढीग लागले असते, असे जर शब्द, असे जर वर्ण बाहेर पडले असते. तर नाहीये. याचं 2 स्वरूप आहेत. पहिलं जे तुम्हाला इथं दिसतं, दुसरं जे तुम्हाला ऐकायला येतं. समजलं? पहिलं स्वरूप कुठलं आहे? जे तुम्हाला इथं दिसतं, हे काय म्हणतं? मूर्त, म्हणजे दिसतात. आणि दुसरं स्वरूप काय असेल? जे दिसत नाहीये, फक्त ते ऐकता येतात, मग ते काय असतील? मूलध्वनी असतात. समजलं? हे श्राव्य असतात, हे अश्राव्य असतात, आणि ते त्यांची प्रतीके असतात. मी म्हणालो मराठी, फक्त ऐकायला आलं, पण मी काही न बोलता मी लिहिलं मराठी. आता या व्याख्येचा किंवा या फरकानुसार जर आपण याचा विचार केला तर काय लक्षात येतं? हे मूर्त स्वरूपाचे वर्णांच्या स्वरूपात आहेत. पण हे कसे आहेत? तर हे श्राव्य आहेत. जोपर्यंत तुम्ही स्वतः याचा वाचन करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते ऐकायला येणार आहेत का? अजिबात नाही, अजिबात नाही येणार. ठीक आहे, हे जिवंत आणि प्रवाही असतात, तर हे काय असतात? कृत्रिम आणि स्थिर असतात. हे इथं लिहिलेलं मराठी, मला जरा असं वाटलं की नाही, हे मराठी लिहिलेलं मला 500 वर्ष इथंच ठेवायचंय, ठेवू शकतो. आपल्याकडे बरेच उत्खननामध्ये पुरावे वगैरे मिळतात बघा. हे म्हणजे ते असतात ना इतिहास तज्ञ वगैरे, मोहनजोदाडो, हडप्पा, इथं जाऊन त्यांनी उत्खनन केलं. त्या चित्रकारांनी त्यांनी लिहिलेलं आहे तसं तुम्हाला पाहायला मिळतं. ते मिटलं का? ते तिथून गायब झालं का? नाही. ते आहे कसं आहे? कृत्रिम आहे, त्याला कृत्रिम तुम्ही बनवलंय. आता हे समजून घेण्यासाठी समजून घ्या थोडस, की उदाहरणार्थ उद्या तुम्हाला असं वाटलं की ही मराठी जी काही लिपी आहे, इथं देवनागरी जी लिपी आहे, ही मला आवडत नाही, मला नवीन लिपी तयार करायची, करू शकता. तुम्हाला कुणी अडवलेलं नाही, आरामात बिनधास्त करू शकता. अडचण काय आहे माहितीये का? ती तुम्ही बनवलेली लिपी लोकांनी स्वीकारली पाहिजे आणि लोकांनी त्याचा वापर केला पाहिजे. तुम्हाला वाटलं मला म असा लिहायचा आहे, हो असा लिहायचा आहे, आणि माझ्यासाठी हा म असेल, ठीक आहे, तुम्ही लिहू शकता, वापर करू शकता, परंतु दुसऱ्याने पण तो ऍक्सेप्ट केला पाहिजे ना, नाही तर तुम्ही करून काही उपयोग नाहीये. मग ही जी आपली इथं कृत्रिम जे काही आपले त्यांना वर्ण, म्हणजे त्या आवाजांना, मूलभूत ध्वनींना तुम्ही एक चिन्ह दिलं, तुम्ही कृत्रिम त्याला स्वरूप दिलं, ठीक आहे, ते वेगळंही असू शकतं आणि आता जे दिसतं ते सर्व मान्य पण असू शकतं. मग हे कसं आहे? सर्व मान्य आहे, सर्वांनी हे मान्य केलेलं आहे स्वरूप, ठीक आहे.
परंतु इथं तसं नाहीये. जिवंत प्रवाहीमध्ये तुम्हाला माहिती असेल की बरेच वर्ण नव्याने आपल्या वर्णमालेमध्ये समाविष्ट केलेले आहेत आणि बरेच वर्ण ह्या वर्णमालेतून निघूनही गेलेले आहेत, काढूनही टाकलेले आहेत. मग हे जे काही स्वरूप आहे ते कसं आहे? जिवंत आणि प्रवाही असण्याचं आहे. हे कसं स्वरूप आहे? जिवंत आणि प्रवाही असण्याचं. म्हणजे याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. ऍ आणि अ हे पूर्वी आपल्या मराठी वर्णमालेमध्ये किंवा मराठी भाषेमध्ये कुठेही नव्हते. त्याच्यानंतर अरविंद मंगरुळकरांनी काय केलं? यांना मराठी भाषेमध्ये आणलं. त्याचं कारण वेगळं आहे, ते पुढे अभ्यासायचं आपल्याला. परंतु हे आले ना नव्याने, यांनाही काय केलं? मग आपण कृत्रिम असं स्थिर असं स्वरूप प्राप्त करून दिलं. ठीक आहे, म्हणजे हे येऊ शकतात, राहू शकतात, बदलू शकतात, पण हे कसे स्थिरच आहेत. हडप्पा मधली लिपी का वाचू शकत नाही? कारण ती बदलली नाही. ती त्या काळी जी होती ती लिहून ठेवलेली तीच पुढे गेली. त्याच्यात बदल झाला का? नाही. कारण काय? ती कृत्रिम आणि स्थिर आहे, स्टेबल आहे, ती नाही कुणी चेंज करू शकत. पण बोलणं जे आहे म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये असणारं बोलणं, मराठी भाषा जी होती ती, आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असणारी मराठी भाषा ती, त्याच्यानंतर पेशवे आले, पेशव्यांच्या काळामध्ये असणारी मराठी भाषा ती, आणि आता सध्या बोलली जाणारी मराठी भाषा ही, आणि भविष्यात येणारी परत मराठी भाषा 100-200 वर्षानंतर ती. या सर्व भाषांचा जर तुम्ही विचार केला, अभ्यास केला, तर तुम्हाला लक्षात येईल की अरे खूप सारे असे बदल पाहायला मिळतात आपल्याला, खूप सारे बदल. पण मूळ गाभा जो आहे तो आणखीनही शाबूत आहे, म्हणून ती मराठी भाषा टिकली आहे आतापर्यंत. ठीक आहे. सो ह्या बाबी इथं लक्षात ठेवा की काय फरक आहे दोघांमध्ये. चलो आता पुढे जाऊया. आता याच्याबद्दल असणारे काही पॉइंट्स आहेत जे की आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहेत. तेच पॉइंट्स आहेत, फरक काय आहे? फक्त ते स्टेटमेंट मध्ये आलेले आहेत. जे आता मी तुम्हाला एवढ्या वेळ बडबड करून सांगितले तेच तुम्हाला इथं पाहायला मिळते. ध्वनींपासून काय बनतात? तर वर्ण बनतात. जे ध्वनी आहेत त्या ध्वनींपासून वर्ण बनतात. कारण शेवटी वर्ण हे काही आभाळातून पडलेले नाहीयेत. तुम्हाला अ म्हणायचं तर त्यासाठी तुम्ही एक फक्त काय केलं? एक सिम्बॉल घेतला. त्या सिम्बॉलचा अर्थच काय आहे? अ. तुम्हाला ड म्हणायचं तर ड चा तुम्ही एक सिम्बॉल घेतला. त्या सिम्बॉलचा अर्थ काय आहे? तर ड. ठीक आहे. त्यानंतर मूलध्वनीचे लिखित रूप म्हणजेच काय? तर वर्ण होय. ध्वनी हे भाषेतील मूलभूत घटक असतात. आपण त्या व्याख्यानामध्ये पूर्ण पाहिलेलं आहे इन डिटेल मध्ये. त्यानंतर मराठी भाषेतील ध्वनी हे संस्कृत, त्यानंतर प्राकृत, त्यानंतर अपभ्रंश या पद्धतीने बदलत आलेले आहेत. फक्त या ध्वनीपुरतं मर्यादित ठेवा, हे लक्षात ठेवा. ध्वनीसाठी म्हणजे इनडायरेक्टली काय आहे? तर वर्णमालेसाठी, म्हणजेच इनडायरेक्ट काय आहे? तर लिहिण्याची जी पद्धत आहे त्यासाठी. ओके. कारण हा जर तुम्ही अर्थ असा घेतला की मराठी भाषेची उत्पत्ती संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश अशी झालेली आहे तर ते चुकीचं होईल. ठीक आहे. फक्त हे कशासाठी आहे? तर या वर्णासाठी आहे. वर्ण म्हणजेच हे जे काही तुम्हाला लिहिलेलं दिसतं त्यासाठी आहे. ठीक आहे. त्यानंतर प्राकृत म्हणजेच काय? तर आपली जुनी मराठी. प्राकृत म्हणजेच काय? आपली जुनी मराठी. कारण ज्ञानेश्वरी जी आहे, ज्ञानेश्वरांनी लिहिली, तिचं मूळ नाव भावार्थ दीपिका. ठीक आहे. सो ती गीतेवरची असणारी टीका. आता टीका म्हणल्यानंतर त्यांनी काय त्याच्यावरती टीका केली का? कृष्ण असा बोलला, कृष्णाचं हे काम नव्हतं, कृष्णाने का घोटाळा केला, असं केलं, अशी टीका नाही. टीकाचा अर्थ काय होतो? भाषांतर. लक्षात घ्या. म्हणलं ना, बोलता बोलता बऱ्याच गोष्टी शिकायच्या. सो टीका म्हणजे काय? तर भाषांतर आहे ते. तो परत कधीतरी ती गोष्ट आता. ठीक आहे. चला आता पुढे पारंपरिक वर्णमालेमध्ये, आता वर्णमालेचे महत्वाचे असे काही मुद्दे आहेत ते लक्षात घ्या. आता हे काय सांगतात की पारंपरिक वर्णमालेत एकूण 48 वर्णांचा समावेश होतो. पारंपरिक वर्णमालेत एकूण 48 वर्णांचा समावेश होतो. तर आधुनिक वर्णमालेत एकूण 52 वर्णांचा समावेश होतो. आता पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन वर्णमाला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि जो काही बदल आहे किंवा जे काही चेंज झालेले आहेत ते पण इथं लक्षात ठेवायचे आहेत. उदाहरणार्थ आता ही पारंपरिक वर्णमाला, इथं हा उल्लेख आला की दादोबा पांडुरंग तरखडकर आठवले पाहिजे.
ते काय म्हणाले होते, अ पासून ळ पर्यंतच्या वर्णांचा समावेश हा वर्णमालेत होतो. बरोबर आहे. आता दादोबा पांडुरंग तरखडकर, मी तुम्हाला काळ सांगितला, कधीचा काळ होता त्यांचा, साधारणपणे 1830 ते असं समथिंगचा तो काळ होता. ठीक आहे. त्यावेळी अ आणि अ हे आले नव्हते. अ आणि अ हे आले नव्हते. त्याच्यानंतर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी क्ष आणि ज्ञ यांचा समावेश देखील वर्णमालेमध्ये केला नव्हता. का? तर त्यांचं असं म्हणणं होतं की ती वर्ण नाहीयेत, ती व्यंजन नाहीयेत, ती संयुक्त व्यंजने आहेत. आता हे का म्हणतोय हे तुम्हाला पुढच्या टॉपिक मध्ये लक्षात येईल. ठीक आहे. सो आतापर्यंत एवढं लक्षात ठेवा की यांचा समावेश याच्यामध्ये केला नव्हता. आणि ही कशी आहे, पारंपरिक, जुनी, पारंपरिक म्हणजे अगदी जुन्या काळापासून चालत आलेली. मग आताची जी आधुनिक आहे, आता ज्या आधुनिक युगात आपण राहतोय किंवा आपण त्याचा वापर करतोय, याच्यामध्ये या चारही वर्णांचा समावेश केला जातो. मग इथं असणारे 48 आणि हे झालेले अधिकचे 4, मग एकूण संख्या किती झाली? 52. एकूण संख्या किती झाली? 52 ही संख्या झाली. ठीक आहे. आता हे लक्षात ठेवा, म्हणजे हे क्लिअर झालं. हे काय आहेत, आधुनिक मराठीमध्ये आले. पूर्वी जे होते तर पूर्वीच्या वर्णमालेमध्ये या चारही वर्णांचा समावेश केला जात नव्हता. ठीक आहे. चलो, इथेच परत आहे बघा, क्षवज्ञ ही व्यंजने सबनीस यांनी मराठीत आणली. आता आणली म्हणजे काय? पूर्वी नव्हते का? आता तुम्ही तर म्हणालात की सर दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्या काळापासून ती होती. हो, होती. आता आणली याचा अर्थ काय होतो माहितीये का? त्यांनी वर्णमालेचा भाग आहेत असं म्हणायला सुरुवात केली. असं त्यांनी काय केलं, प्रतिपादन केलं. म्हणजे त्यांनी मत मांडलं की ही वर्णमालेचे भाग आहेत. कोण? क्ष आणि ज्ञ हे पूर्वी होतेच, परंतु काय केलं तर यांचा समावेश वर्णमालेमध्ये केला. मान्य करा तुम्ही हे आहेत. ठीक आहे. सो हे क्रेडिट मग यांना द्यावं लागतं. आता सबनीस यांनाच काय क्रेडिट द्यायचं, कारण मराठी भाषा परिषद जी आहे त्या परिषदेवरती एक सदस्य होते आणि यांनी तो मुद्दा मांडला म्हणून ते श्रेय यांना दिलं जातं. हे जे आपल्या मराठी भाषेचे लेखनाचे नियम किंवा कुठल्या वर्णाला ठेवायचं, कुठल्या वर्णाला काढून टाकायचं किंवा वेगळं काही करायचं, सो हे जे काही नियम वगैरे ठरवले जातात, ही मराठी भाषा परिषद असते. मग त्याच्या थ्रू त्याच्यावरती हे कार्य करत होते, तिथले सदस्य होते त्या परिषदेचे. त्यांनी हा मुद्दा मांडला म्हणून ते श्रेय, क्रेडिट यांना दिलं जातं. लक्षात घ्या, यांनी आणलं म्हणजे काय नव्याने तयार केलं आणि परत ऍड केलं असं नाहीये. ओके. क्रेडिट फक्त यांना दिलं जातं. चलो, मग आता ह्या तर गोष्टी क्लिअर झाल्या की मराठी वर्ण म्हणजे भाषा जी आहे त्याचा बेस काय आहे तर वर्ण आहेत. वर्ण म्हणजेच काय तर शब्द, त्या ध्वनींचं लिखित रूप आहे. ध्वनींचा मूलध्वनी वर्ण याचा फरक कळाला, संख्या कळाली, त्याच्याबद्दल विविध जे काही भाषा तज्ञ आहेत, व्याकरणकार आहेत, त्यांच्या व्याख्या कळाल्या. ठीक आहे. त्याच्यावरतीही प्रश्न येतात. आता पुढचा महत्वाचा मुद्दा, ही जी 52 वर्ण आहेत यांचं वर्गीकरण आपल्याला पाहिजे. आणि आज आपण स्वरांचं वर्गीकरण पाहणार आहोत, कारण हे आणखीन एक साधारण 1.5-2 तासाचा वेळ लागतो त्या व्यंजनांचा समावेश करायचा असेल तर. आज आपण फक्त स्वर पाहूया, स्वरांचं वर्गीकरण. ठीक आहे. आता या वर्णांचं वर्गीकरण जे आहे ते 2 प्रकारे केले जाते. एक असतं स्वरूपानुसार आणि दुसरं असतं उच्चारानुसार. स्वरूप म्हणजे ते कशा पद्धतीने मांडलेले आहेत आणि उच्चार कसे होतात ते. ठीक आहे. चला, मग स्वरूपानुसार वर्गीकरण पाहूया पहिलं. आता या स्वरूपानुसार वर्गीकरण म्हणजे तुमच्या समोर दिसतं ते स्वरूपानुसार वर्गीकरण आहे. ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, फक्त काय लक्षात ठेवायचं की अरे हे स्वरूपानुसार. इथं 3 गट केले जातात. एक असतो स्वर, दुसरा असतो स्वरादी, तिसरा असतो व्यंजन. असे 3 गट जे आहेत ते इथं केले जातात. स्वर म्हणजे काय तर आपले असणारे स्वर. किती स्वर आहेत तेही लक्षात ठेवायचं. हा सिक्वेन्स मी म्हणत होतो आणि पाठही करायचं. अ, आ, ई, उ, रू, ऋ, ए, ऐ, ओ, आ आणि औ. किती झाले हो? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. किती झाले? 14 झाले. सर तुम्हाला आठवत नाही का? तुम्ही पण मोजताय तुम्ही? नाही, मोजत नाहीये, मोजावं लागतं तुमच्यासाठी, कारण तुम्हालाही मग ते लक्षात राहतं. त्यानंतर मग स्वरादी,
किती आहेत? 2. आता इथं यांच्याही बाबतीमध्ये असं होतं की अरे स्वरादी म्हणजे अ आणि अम सोबतच येतात का? नाही. यांना व्याकरणाच्या भाषेत काय म्हणायचं? अनुस्वार आणि विसर्ग. काय म्हणायचं? विसर्ग. हे असे असतात खरं तर, अनुस्वार आणि विसर्ग. त्याच्यानंतर तिसरी कॅटेगरी कुठली आहे? व्यंजनांची. व्यंजन. आता यांचंही वर्गीकरण असतं बघा, तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला लक्षात येईल. हा एक गट आहे वेगळा, बरोबर. हा सिक्वेन्स पाठ करायचा. क नंतर ख येतो, ख नंतर ग, मग घ, मग य, च छ झ ण, ट ठ ड ढ ण, त थ द ध न, प फ ब भ म. ओके. मग याच्यानंतर य र ल वच यायला पाहिजे. याच्यानंतर मग श श स हेच यायला पाहिजे. याच्यानंतर स्वतंत्रपणे ह यायला पाहिजे. आता इथं जागा नव्हती म्हणून मी असंच घेतलं. त्यानंतर ळ यायला पाहिजे म्हणून हे ॲरो दाखवले आणि त्याच्यानंतर मग सर्वात शेवटी क्ष आणि ज्ञ हे यायला पाहिजे. खालचा गट व्यंजनांचा, मधला गट स्वरादीचा, त्याच्यानंतर सर्वात वरचा म्हणजेच पहिला गट स्वरांचा. येतं लक्षात? चला, मग आता उच्चारानुसार वर्गीकरण कुणाचं? तर स्वरांचं. आता हे 14 जे स्वर आहेत, या 14 स्वरांचं वेगवेगळ्या गटांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वर्गीकरण हे केलं जातं. मग ते वर्गीकरण काय आहे ते थोडक्यात समजून घेऊया. परत सांगतोय, वर्णमाला पाठ करायची. ठीक आहे. एक एक दिवशी मी अनम्यूट करून प्रत्येकाला म्हणायला लावणार आहे. ओके. चला, मग आता स्वरांची व्याख्या सर्वात महत्वाचा. इथं काय आयोग चुकवतं? आयोगाने याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत आणि बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांची उत्तरं पण चुकलेली आहेत. मग काय लक्षात ठेवायचं ते आता समजून घ्या. ओठांचा एकमेकांशी, काय म्हणतोय हा? ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हणतात. त्यांना काय म्हणायचं? स्वर असं म्हणायचं. खूप कॉम्प्लिकेटेड वाटते ना व्याख्या? साधे सिंपल शब्दात लक्षात घ्या. या स्वरांचा उच्चार करत असताना ना ओठ एकमेकाला चिकटतात, ना जीभ जे आहे ना ती दाताला चिकटते, ना टाळूला चिकटते, ना आणखीन कुठे जाऊन चिकटते. अजिबात कुठेही कुठल्याही अवयवाला स्पर्श होत नाही. त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं स्वर. त्याला काय म्हटलं जातं? स्वर असं म्हटलं जातं. सिंपल व्याख्या सिंपल पद्धतीने लक्षात ठेवा. खोटं वाटत असेल तर प्रॅक्टिकली पण करून पाहू शकता. अ आ इ ई उ उ ए ऐ होतो का कुठं स्पर्श? अजिबात नाही. आकार बदलतोय. जसे की आता प, ओठ एकमेकांना चिकटले, त जीभ दाताला जाऊन चिकटली. पण यांच्या बाबतीमध्ये तसं होतं का? अजिबात होत नाही. यालाही अपवाद आहेत पण ते समजून घ्यायचे. रु आणि लृ यावेळी मात्र जीभ आपली हे होते. परंतु आता ठीक आहे, एक्सेप्शन सगळीकडे असतात, अपवाद सगळीकडे असतात आणि मराठीमध्ये जेवढे नियम आहेत त्याही पेक्षा दुप्पट अपवाद आहेत आणि खरी परीक्षा ही तिथंच असते. ठीक आहे. चला, मग यांचं आणखीन पुढचा पॉइंट पाहूया. आता हे पॉइंट खूप महत्वाचे आहेत, परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे. सर तुम्ही म्हणताय सगळंच महत्वाचं आहे. हो, सगळंच महत्वाचं आहे. कारण मराठी विषयामध्ये तुम्हाला मी पहिलाच सांगितलं होतं, इथं एक फ्रेम आहे. या फ्रेमच्या बाहेर ना जाताच येत नाही आयोगाला. त्यामुळं हे असे लहान 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 असणारे मुद्दे जे आहेत ना ते आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत आणि याच्यावरती रिपीटेड प्रश्न येऊन गेलेले आहेत. माझं खोटं वाटत असेल तर PYQ काढायचे आणि जाऊन बघायचं, मग म्हणायचं की मास्तर खरं बोलतोय. बरोबर ना? ओके. चला, तर स्वरांचा उच्चार तोंडावाटे कसा होतो? सहज आणि स्वतंत्रपणे होतो. कुठं मी जिथं जिथं अंडरलाईन करतोय, गोल करतोय त्यावरती फोकस करा. कसा होतोय? सहज होतोय, स्वतंत्रपणे होतोय. आता ह्या आयोगाला झाले काय माहितीये का? एवढ्या वेळा प्रश्न विचारून झालेत, एवढं हे झाले ना की यार लिमिटेशन आहे त्यांना. मग ते काय करतात? शब्दछल. शब्दछल म्हणजे काय? तर शब्दांमध्ये अडकवायचं. शब्दांमध्ये अडकवायचं. जसं की एक उदाहरण आहे बघा, मी चोरी करणार नाही, बरोबर? केली तर मला फाशी द्या.
आता हा शब्दछल कसा होतो? एका पूर्ण विरामाचा, मी चोरी करणार नाही हे वाक्य पूर्ण झालं, फुल स्टॉप नाहीच्या पुढे द्यायला पाहिजे. पण झालं काय, त्या चोराने डोकं लावलं. त्याने काय केलं, मी चोरी करणार, इथं फुल स्टॉप दिला. आणि मग फुल स्टॉप नंतर पुढे वाक्य दुसरं सुरू कुठून झालं, नाही पासून. नाही केली तर मला फाशी द्या. झाला ना हो शब्दाचा खेळ. तुम्हाला माहितीये का, हे कोर्टात कोणी वकील वगैरे नाही ना आपल्याकडे, नाहीतर म्हणाल सर वकिलाबद्दल असं बोलू नका. पण खरं सांगतो, कायदा जो म्हणता ना, बऱ्याच वेळा तुम्ही बातम्या ऐकल्या असतील बघा, की कायदे पंडित किंवा वकील त्या कायद्याचा, त्या शब्दांचा कीस पाडतायत. कीस, कीस म्हणजे काय खिसत बसले का खोबरं घेऊन? ते नाही, त्याचे वेगवेगळे अर्थ लावले जातात, त्याचे वेगवेगळे अर्थ लावले जातात. पण इथं तसं केलं जात नाही, ते अर्थ वगैरे लावले जात नाहीत. इथं डायरेक्ट शब्दच बदलला जातो. कसा बदलला जातो? इथं काय म्हणणार, स्वरांचा उच्चार तोंडावाटे कठीण व स्वतंत्रपणे होत नाही असंही म्हणतील. म्हणजे वाक्य पूर्ण वाचलं, सुरुवात झाली वाचायला इथून, स्वरांचा उच्चार तोंडावाटे सहज व कठीण असं काहीतरी करतील आणि म्हणतील होत नाही. आणि आपल्याला काय असतं माहिती आहे, ते एक्झाम प्रेशर होतं काय, 100 प्रश्न 1 तासामध्ये सोडवायचे आहेत, ह्याच टेन्शन आलेलं असतं. मग आपण काय करतो, असे स्टेटमेंट वाईज प्रश्न आले की मग आपण तिथे गडबडून गोंधळून जातो, किंवा आपलं डोकं आपल्याला सांगतो अरे हे बरोबर आहे, बरोबर आहे, आपण वाचलंय, आपण अभ्यास केलाय, हे तसंच दिसतंय, म्हणजे काय हे विधान बरोबर आहे. पण नाही होतं काय, पुढचं वाचा ना, ते कारण महत्वाचं आहे सगळ्यात. म्हणून अशा शब्दांवरती व्यवस्थित लक्ष द्यायचं. त्याच्यानंतर स्वरांचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडवलेला नसतो. काय म्हणतोय मी, हवेचा मार्ग अडवलेला नसतो. एक वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न आला, 2 विधानं दिली, व्यंजनांचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडवलेला नसतो असं बदल केला, आणि स्वरांचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडवलेला असतो असा बदल केला. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा तिथं गोंधळ झाला, असतोच नसतो, नसतोच असतो, म्हणून तर सगळं जग इथंच फसतो. लक्षात घ्या, असतो नसतो खूप महत्वाचं आहे. म्हणजे हवेचा मार्ग अडवलेला नसतो, कारण आपण व्याख्या पाहिली, आपल्याला माहिती आहे की स्वरांचा उच्चार कसा, प्रवाही, कुठल्याही मुखातला म्हणजे मुखातील कुठल्याही अवयवाचा कुणाशीही स्पर्श न होता काय होतोय, उच्चार होतोय. स्वरांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो. आता हे लक्षात घ्या, त्यांना कुठल्याही वर्णाचं सहाय्य घ्यावं लागत नाही. जसं की व्यंजनांचा उच्चार करताना त्यांना काय करावं लागतं, सहाय्य घ्यावं लागतं. हे फक्त लक्षात ठेवा, पुढे येईल ते डिटेल. स्वरांचा उच्चार प्रवाही असतो, आत्ताच पाहिलं. स्वर स्वघोष असतात, म्हणजेच हे स्वतंत्रपणे उच्चारले जातात, त्यांचा स्वतंत्र उच्चार होतो. ठीक आहे. स्वरांचा समावेश मृदू वर्णांमध्ये केला जातो. आता हे मृदू वगैरे ही नवीन काय भानगड आली आता, मृदूच्या विरुद्ध कठीण, बरोबर आहे. स्वरांचा उच्चार कसा होतो, मृदू होतो. म्हणजेच काय हो, त्यांचा उच्चार करण्यासाठी तुम्हाला खूप काही मोठा हवेचा वापर करावा लागत नाही, तुम्हाला जास्त काही असं घर्षण होत नाही कुठं मुखातल्या अवयवांचं, त्यांचा स्पर्श होत नाही, म्हणून ते काय होतात, मृदू म्हणजे सॉफ्ट या कॅटेगरीज मध्ये येतात. ठीक आहे. सो हे इथं लक्षात ठेवा की ते काय आहेत, मृदू स्वरूपाचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे ॲ आणि अ, ॲ आणि अ हे 2 स्वर इंग्रजी भाषेच्या माध्यमातून मराठीत आलेले आहेत. कधी आले तर 2009 साली. एक्झॅक्ट डेट काय, 6 नोव्हेंबर 2009 ला महाराष्ट्र शासनाने एक GR काढला आणि त्यामध्ये अधिकृत घोषणा करण्यात आली की या दिवसापासून पुढे ॲ आणि अ हे 2 स्वर मराठी भाषेमध्ये काय असतील तर समाविष्ट केले जातील. का गरज भासली, का त्या इंग्रजांकडून घेतलं, 150 वर्ष राज्य केलं होतं, कमी पडलं का काय? नाही रे दादांनो, गरज भासली. काय गरज भासली एवढी? 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं. ते म्हणतात ना, ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, पण वान नाही गुण तरी लागलाच त्याचा. ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, वान नाही गुण लागला, अशी म्हण आहे. ठीक आहे. म्हणजे काय झालं, इंग्रज आले, राज्य केलं, परत निघून गेले, पण जाताना 2 गोष्टी सोडून गेले. पहिलं म्हणजे इंग्रजी भाषा,
दुसरं म्हणजे राजकारण, ज्याच्यावरती आपला देश सध्या चालतोय. बरोबर आहे ना? राजकारणाशिवाय कुणाला दुसरं काही आठवतं का? नाही. कुठंही जा, सगळीकडे तेच राजकारण. हे असं झालं, ह्याने तसं केलं, हा असं बोलला, ते तसं बोलला, ते डबडं लावलं टीव्ही, त्याच्यावर तेच चालू आहे. मोबाईल ओपन केला युट्यूब, त्याच्यावर तेच चालू आहे. सगळीकडे तेच 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 तेच. आणि दुसरं काय? इंग्रजी. आता इंग्रजी ऍक्सेप्ट करावंच लागणार आहे, इंग्लिश भाषा ऍक्सेप्ट करावंच लागणार आहे. कारण का? आपण सध्या ग्लोबलायझेशनच्या फ्रेजमध्ये आहोत. आणि ग्लोबल लँग्वेज म्हणून कुणाकडे बघितलं जातं? तर इंग्लिशकडे. मग त्याला डावलून चालणार आहे का? नाही. पण त्याला एवढंही डोक्यावरती नका घेऊ की मराठी भाषा त्याच्या खाली दबून जाईल. मग मध्य काय काढायचा? तर काय करायचं? आता दुसरं एक असतं बघा, जसा हा वान नाही गुण लागला ही म्हण सांगितली त्याच पद्धतीने, भले ती भाषा आपण ऍक्सेप्ट केली आपल्याकडे बोलण्यामध्ये, आता ती बरेचपैकी स्थिर झाली. साधं उदाहरण सांगतो, शिकलेलाच माणूस फक्त इंग्लिश बोलतो असं नाहीये, तर अडाणी लोक देखील इंग्लिश बोलतात. उदाहरणार्थ सिंपल गणित आहे. मोबाईल आहे सगळ्यांकडे, फोन आला की काय म्हणतात, फोन उचलला की हॅलो, भले त्या हॅलोचा अर्थ माहिती नाहीये. बरोबर आहे? गावाला चाललोय, त्या माणसाला ना धड लिहिता येतं, ना वाचता येतं, ना काहीच नाही. तो काय म्हणतो, मी गावाला चाललोय, माझी बॅग भरून ठेवा. काय म्हणतो? बॅग भरून ठेवा. बरोबर? म्हणजे कित्येक तरी, म्हणजे बऱ्याच ठिकाणी ते आता ते असतात ना, स्पर्धा ठेवतात बघा ते. कसला? होम मिनिस्टर असतं ना. त्याच्यामध्ये मी पाहिलेलं की तिथे छोटे छोटे कॉम्पिटिशन असतं ना, मग त्याच्यामध्ये काय केलं, तर इंग्रजी शब्दाचा वापर न करता सलग 1 मिनिट बोलून दाखवायचं. सहजासहजी शक्य नाहीये बरं का, तुम्ही पण ट्राय करून बघू शकता. का बरं शक्य नाही? कारण खूप सारे इंग्रजी शब्द मराठी भाषेमध्ये आलेले आहेत. मग अडचण काय झाली? अडचण अशी झाली की जे हे साहित्यिक आहेत किंवा हे न्यूजमध्ये जे काही, सॉरी न्यूज, बातमी, ज्या बातम्या येतात, त्या बातम्यामध्ये आता बरेच माहिती लिहायची आहे. मग त्या माहिती लिहित असताना कित्येक सारे शब्द हे इंग्रजी भाषेतले लिहावे लागतात. आणि ते लिहित असताना कसे लिहायचे मग? तर मराठी भाषेमध्ये लिहावं लागतं. तिथे इंग्लिशमध्ये जर लिहिलं की मोबाईल फोन, वाचता येईल का हो? नाही. अर्थही कळणार नाही. मग तेच जर लिहिलं मराठीमध्ये मोबाईल फोन, मग लक्षात येतं. वॉलेट, पॅकेट, बॅग, असतं ना असे बरेच शब्द. ऑफिस, बॅट, बॉल. तुम्ही म्हणता का चला चेंडू फळी खेळूया? नाही म्हणत. काय म्हणतो आपण? बॅट बॉल खेळूया किंवा क्रिकेट खेळूया. बरोबर आहे? ऑफिसला कुठे गेलाय? ऑफिसला गेलोय. कधी म्हणता का कार्यालयात चाललोय मी? अगं आई येते ग, मी कार्यालयात चालले. नाही. आपण काय म्हणतो? आई येतो, ऑफिसला चाललोय. असंच म्हणतो ना. मग किती आपण ते हे केले तर शब्द. तुम्ही आता अभ्यास करताय, तुम्ही म्हणता का मी अभ्यासिकेत चाललोय? खूप रेअर मध्ये वापरला जातो. नाही सगळे काय म्हणतात? लायब्ररी, तिथं पण शॉर्टकट लॅब. कुठे चाललाय? लॅबला चाललोय. अरे वा, स्टँडर्ड. कशी इंग्रजी स्टँडर्ड झाली आता. बरोबर आहे? आता हे झेनझी जे नवीन आले यांनी तर सगळे, कोण नाही ना झेनझी आपल्याकडे, नाहीतर मग काय ना माझ्यावर बहिष्कार टाकाल. झेनझी म्हणताय तुम्ही? झेनझी असं हे झेनझीने तर परत ना ती इंग्रजीची दयामाया दाखवली ना मराठीची दयामाया दाखवली, सगळ्यांची समजून घ्या करून टाकली. मग गरज काय भासली तर या शब्दांमुळे. म्हणजे पूर्वी काय व्हायचं, आता साधं उदाहरण बघा, बॅग हा शब्द लिहायचा आहे, मग काय लिहायचा? अर्धा ब, त्याला य, त्याला काना, मग बॅग, एवढं करावं लागायचं. आणि हे एवढं स्टँडर्ड समजलं जात नाही लिखाण नियमानुसार. मग काय करणार? मग का आला बॅग प्रॉपर. कारण याचा उच्चार, याचा आणि याचा उच्चार फरक आहे. हा काय? बॅग, आणि हा काय? बॅग. प्रॉपर वाटतो ना आता. मग आता कुठेतरी ते प्राप्त झालं. म्हणून गरज भासली, दुसरं कारण काही नव्हतं. म्हणून यांचा समावेश करावा लागला. नाहीतर तुम्हाला वाटेल इंग्रजांनी आताही सोडलं नाही, इंग्रज काय आपला पिच्छा सोडत नाही. नाही, तसं काय नाहीये. तो काळ बदलला, आता काळ वेगळा आहे. आता आपण काय म्हणतो? वसुधैव कुटुंबकम. म्हणजेच काय? तर हे संपूर्ण जग हेच आता काय आहे? एक कुटुंब आहे, एक घर आहे. लक्षात घ्या, वसुधैव कुटुंबकम हा त्याचा अर्थ हा होतो. आता याचाही समावेश परत कुणी केला? तर अरविंद मंगरुळकर यांनी केला. परत तेच गोष्ट आहे, ते त्या समिती, सॉरी परिषदेवरती होते, त्यांनीच ही शिफारस मांडली.
त्यामुळेच काय झालं तर यांचा समावेश इथं झालेला आहे. ठीक आहे, चला पुढे आणखीन एक पॉइंट लक्षात ठेवा की स्वरांना संस्कृत भाषेत अच असं म्हणतात. याचा पाय मोडलेला पाहिजे, च चा काय म्हणायचं, अच. अच असं नाहीये, तो अच म्हणजे अ चा उच्चार होत नाही. ठीक आहे, सो अच असं म्हणतात. मग आता पुढे आणखीन काही पॉइंट आहेत. स्वरांचा वापर भाषेत दोन प्रकारे केला जातो. एक जो असतो तो अक्षराच्या स्वरूपामध्ये म्हणजे आहेत तसेच वापरले जातात, आणि दुसरा असतो चिन्हांच्या स्वरूपामध्ये. दुसरं काय असतो, चिन्हांच्या स्वरूपामध्ये. उदाहरणार्थ मला आई लिहायचंय, मी काय करणार, आ अधिक दीर्घ ई, ही काय झाली आपली आई झाली. बरोबर, आहे तसा आ घेतला, आहे तसं ई घेतला. मग आता मला बाबा लिहायचंय, बाबा सांगा कुणाचे, बाबा माझ्या मम्मीचे. ठीक आहे, चलो बाबा ब्लॅक शीप. आता बाबा ब, ठीक आहे. मग आता आ लिहायचा का असा नाही, मग यावरती तोडगा काय काढला, आला एक चिन्ह दिलं, चिन्हाच्या स्वरूपामध्ये. काय चिन्ह दिलं, काना. काय दिलं, काना. मग बला एक काना, बला एक काना, मग ते काय झाले, बाबा. असे बाबा होत नसतं, ते बाबा असा उच्चार झाला असं म्हणतोय मी. ठीक आहे, सो हा काय झाला बाबा, हे काय झाले आई. फरक काय आहे, हे अक्षराच्या स्वरूपात लिहिलं. इथं फरक काय आहे, इथं आलेले स्वर हे चिन्हाच्या स्वरूपामध्ये आले. ठीक आहे, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आपण काय म्हणतो, पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, दुसरा उकार, पहिला उकार असं म्हणतो. बरोबर आहे, चुकीचं नाहीये, व्यावहारिक भाषेमध्ये ते अगदी बरोबर आहे, 100% बरोबर आहे. पण इथं काय होतं, बदल होतो. काय बदल होतो, नाव फक्त लक्षात ठेवायचे. काय म्हणतो, इथं 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिलं, अ ला स्वरचिन्ह नाही. ठीक आहे, इथं विग्रह पण दिलेला आहे, क. आता क मध्ये मी म्हणाल तसं पाय मोडला का क चा नाही, जे याचा अर्थ काय, इथं अ आहे, मग हा काय केला, विग्रह केला. दिसतंय ना, हा काय केला, विग्रह केला. त्याच्यानंतर आला काय, आला एक काना, फक्त त्याला काना म्हणायचं. काचा विग्रह केला, इथं क अधिक आ होता. ठीक आहे, आणि विग्रह केल्यानंतर व्यंजनांचा पाय मोडला जातो, हे इथं लक्षात ठेवा. त्यानंतर ई, आपण काय म्हणतो, पहिली वेलांटी, याला आपण काय म्हणायचं, आता इथं ऱ्हस्व इकार, काय म्हणायचं, ऱ्हस्व इकार, विग्रह केला. पुढे दीर्घ ई, याला आपण म्हणतो दुसरी वेलांटी, इथं काय म्हणायचं, दीर्घ इकार. उ, ऱ्हस्व उ, आपण काय म्हणतो, पहिला उकार, याला म्हणायचं ऱ्हस्व उकार. त्यानंतर दीर्घ उ, आपण म्हणतो दुसरा उकार, याला म्हणायचं दीर्घ उकार. आता महत्वाचं रू, आता हा अर्ध गोल किंवा अर्धचंद्र पण वर्णाच्या खाली, याला म्हणायचं रुकार. काय म्हणायचं, रुकार. त्यानंतर लृ, आता लृ आहे तसाच लृ लिहिला जातो. आता लक्षात काय ठेवणार, लृ हा जो स्वर आहे त्याला स्वरचिन्ह नाही. काय म्हणतोय मी, लृ या स्वराला स्वरचिन्ह नाही. समजलं, स्वरचिन्ह नाही. त्याच्यानंतर मग याला काय म्हणायचं, लृकार असं म्हणायचं, लृकार. आता याच्यावरती एक वेळेस राज्यसेवेला प्रश्न येऊन गेलाय, आणि आता आपली लेवल राज्यसेवेच्याच डिफिकल्टीला आलेली आहे, काठिण्य पातळीला. प्रश्न काय होता की भविष्यामध्ये मराठी वर्णमालेतून कोणत्या वर्णांना कालबाह्य म्हणून काढून टाकलं जाईल, तर त्यामध्ये 2 वर्णांचा उल्लेख होता. पहिला ऋकार आणि दुसरा लृकार. का बरं असं होतं, आता या वर्णांचा वापर करून लिहिले जाणारे शब्द जर नसतील तर त्यांना ठेवायचं का, हा मुद्दा आहे. पण ऋकारच्या बाबतीमध्ये ते होणार नाही, कारण पहिला कोण जाईल, लृकार जाईल. का बरं जाईल, तर त्याचं कारण एक आहे की त्याचा वापर करून लिहिला जाणारा एकमेव शब्द मराठीत आहे, तो म्हणजे क्लृप्ती. कुठला आहे, क्लृप्ती. आणि क्लृप्ती म्हणजेच काय, तर तुमची युक्ती.
किंवा ज्याला आपण आपल्या साध्या भाषेमध्ये काय म्हणतो, आयडिया. अन आयडिया कॅन चेंज युअर वर्ल्ड. बरोबर. ती आयडिया, ती युक्ती, ती क्लृप्ती एकमेव शब्द आहे. त्यामुळे भविष्यामध्ये पहिला नंबर कोणाचा लागेल तर लृचा लागेल, त्याच्यानंतर कोणाचा लागेल तर रूचा लागेल. ठीक आहे. सो हे पण लक्षात ठेवा, स्वरचिन्ह कुणाला नाहीये, लृला नाहीये. भविष्यामध्ये जाणारे कुठले असतील, पहिल्या नंबरवरती असेल लृ आणि दुसऱ्या नंबरवरती असेल रू. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मग येतो ऐ. स्वरचिन्ह डोक्यावरती एक मात्रा, काय आहे, मात्रा म्हणायचं फक्त. ऍ डोक्यावरती अर्धचंद्र. आई डोक्यावरती दोन मात्रे. औ त्यानंतर ओ येतो, सॉरी, एक मात्रा एक काना. आ अर्धचंद्र एक काना. औ दोन मात्रे आणि एक काना. सो अशा स्वरूपामध्ये काय आहेत, हे स्वरचिन्ह आहेत. इथं दोन गोष्टी शिकलो आपण. तुम्हाला वाटेल बालिश चाळे चाललेत, काय नाही, नुसतं टाइमपास, असं नाहीये. खूप महत्वाचे पॉइंट, असेच लहान लहान पॉइंट आहेत की ज्याच्यावरती प्रश्न येतात. इतर विषयांचं बरं आहे, हे येत आहे, असं आहे तसं आहे, हे असं झालं ते तसं झालं, हे सांगितलं. इथं काय बारीक बारीक गोष्टी आहेत, खूप लहान 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 गोष्टी आहेत, त्याच्यावरतीच मार्क्स आहेत. म्हणजे भविष्यात कोण जाणार, याला स्वरचिन्ह आहे का, याला नाहीये का, विग्रह काय असतो, याचा वापर कसा केला जातो, हे काय आहे, ते काय आहे, खूप लहान सहान गोष्टी आहेत. ठीक आहे. सो मग स्वरांचा वापर दोन प्रकारे केला जातो, हे इथं समजलेलं आहे. त्याच्यानंतर स्वरांचं वर्गीकरण, पहिलं स्वरूपानुसार, त्यानंतर उच्चारानुसार आणि त्यानंतर व्युत्पत्तीनुसार, असे तीन वर्गीकरण परत आपल्याला वेगळी पाहिजेत. मग स्वरूपानुसारचं वर्गीकरण परत चार भागांमध्ये केलं जातं. यामध्ये पहिला असतो ऱ्हस्व स्वर, त्याच्यानंतर असतो दीर्घ स्वर, त्याच्यानंतर येतो संयुक्त स्वर आणि त्यानंतर येतो आदत्त स्वर. संयुक्त स्वर, सॉरी, ऱ्हस्व दीर्घ संयुक्त आणि आदत्त. चला ठीक आहे. स्वरूपानुसार वर्गीकरण म्हणजे स्वरूपानुसार असणारं वर्गीकरण, ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर आणि आदत्त स्वर, हे चार स्वर पाहूया, म्हणजे प्रकार पाहूया आपण. पहिला ऱ्हस्व स्वर, साधं सिंपल आहे, काही इथं काही रॉकेट सायन्स नाहीये किंवा काही नाहीये. काय म्हणायचं बघा, ज्या व्याख्या आहे, ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो. आ वाढला ना, सूर लांबवला, उच्चार करायला वेळ लागला. आ हा फरक आहे. ठीक आहे. स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्या स्वरांना काय म्हणायचं, ऱ्हस्व स्वर म्हणायचं. नाव लक्षात ठेवा, ऱ्हस्व स्वर. ओके. का, उच्चार करण्यास कमी वेळ लागतो. ज्या स्वरांचा उच्चार आखूड होतो, व्याख्या महत्वाचे आहेत, कधी हे विचारतील कधी हे विचारतील. आखूड म्हणलं की हात आकडता. ठीक आहे. आखूड होतो म्हणजे उच्चार करावयास कमी कालावधी लागतो, त्यांना काय म्हणणार, ऱ्हस्व स्वर म्हणणार. कोण आहे मग यामध्ये, यामध्ये येतो आपला अ, ऱ्हस्व ई, रू, लृ, त्यानंतर ऱ्हस्व उ आणि नव्याने समाविष्ट झालेला ऍ, नव्याने समाविष्ट झालेला ऍ. असे एकूण 6 स्वर आहेत की ज्यांचा समावेश काय केला जातो, तर ऱ्हस्व स्वरांमध्ये केला जातो. ऱ्हस्व स्वरांमध्ये केला जातो. काहींना प्रश्न पडला असेल, मग सर ते ए ओ याने काय घोडं मारलं का, त्यांना काय घेतलं नाही, अशा जोड्यामधलं तुम्ही काय केलं, एक 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 घेतलं. त्यांचं काय, त्यांचं गणित वेगळं आहे, त्यांचं गणित तुम्हाला पुढे समजेल. पहिला दीर्घ स्वर बघू. दीर्घ स्वर एक्झॅक्टली उलट. लक्षात कसं ठेवणार, ऱ्हस्व स्वरांचा उच्चार करायला कमी वेळ लागतो, तर दीर्घ स्वरांचा उच्चार करायला अधिक वेळ लागतो, जास्तीचा वेळ लागतो. ते कसे असतात, लांबट उच्चाराचे असतात, आखूड नसतात, लांबट उच्चाराचे असतात. ठीक आहे. ज्या स्वरांचा उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर म्हणतात, आणि ज्या स्वरांचा उच्चार लांबट होतो म्हणजेच परत उलट उच्चार करावयास जास्त कालावधी लागतो त्यांना दीर्घ स्वर म्हणतात. मग इथं आ,
दीर्घ ई, दीर्घ उ, ए, ऐ, ओ, आ आणि औ यांचा समावेश केला जातो. यांचा समावेश इथं केला जातो. ठीक आहे. आ, ई, उ, ए, ऐ, ओ, आ, औ हे काय आहेत आपले दीर्घ स्वर आहेत. आता यांच्याबद्दल पुढे हे जे आहेत ना ए, ऐ, ओ आणि अ हे काय आहेत ते लक्षात घ्या. यांना काय म्हणतो आपण संयुक्त स्वर असं म्हणतो. संयुक्त म्हणजे काय तर दोघांपासून बनलेले दोन स्वर एकत्र आले आणि त्यांच्यापासून हे बनलेले आहेत म्हणून यांना संयुक्त स्वर असं म्हणतो. संयुक्त स्वर जे स्वर दोन किंवा अधिक स्वरांच्या एकत्रीकरणापासून बनलेले असतात. काय असतात दोन किंवा अधिक स्वरांच्या एकत्रीकरणापासून बनलेले असतात. अशा स्वरांना संयुक्त स्वर म्हणतात. अशा स्वरांना संयुक्त स्वर असं म्हणतात. दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर म्हणतात. लक्षात ठेवा फक्त संयुक्त स्वर दीर्घ उच्चाराचे असतात. हा पॉइंट आहे आपला. संयुक्त स्वर दीर्घ उच्चाराचे असतात म्हणून त्यांचा समावेश काय केला जातो दीर्घ स्वरात केला जातो. मग कोण आहेत संयुक्त स्वर ए, ऐ, ओ, औ हे काय आहेत आपले संयुक्त स्वर आहेत. कोण आहेत ए, ऐ, ओ, औ हे काय आहेत संयुक्त स्वर आहेत. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.